मुंबईतील धारावीत सिलेंडर ठेवलेल्या ट्रकमध्ये स्फोट झालाय। धारावीत स्फोट झालेल्या ठिकाणाहून जवळपास 283 सिलेंडर हस्तगत करण्यात आले आहेत। सुदैवानं कोणतीही यात जीवितहानी झालेली नाही। धारावीतल्या निसर्ग उद्यानाजवळ ही घटना घडलेली आहे। मुंबईतल्या धारावीमध्ये सिलेंडर ठेवलेल्या ट्रकमध्ये स्फोट झालाय। 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट यावेळी झालाय। एकूण 283 सिलेंडर या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले। धारावीमध्ये 10 पेक्षा जास्त सिलेंडरचे स्फोट झाले। धारावीतील निसर्ग उद्यानासमोर सिलेंडरनं भरलेली गाडी उभी होती। एका सिलेंडरचा स्फोट होताच संपूर्ण गाडीनंच पेट घेतला। एका मागोमाग एक गाडीतील इतर सिलेंडरचेही स्फोट झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सुदैवानं सिलेंडर स्फोटाच्या घटनेत जीवितहानी झाली नाही। जवळपास अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आता अग्निशमन दलाला या स्फोटवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सिलेंडरनी भरलेली गाडी होती, आपण दृश्यांमध्ये ती समोर गाडी बघतोय। त्या गाडीची अवस्था काय आहे? अतिशय भीषण अशी अवस्था आहे। स्फोटानंतर परिसरातील गाड्यांचं मोठं नुकसान झालं। धारावीतील स्फोटावेळी एलपीजी वायूच्या 2 ते 3 गाड्या आजूबाजूला होत्या। पहिल्या गाडीमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर इतर गाड्या नागरिकांनी बाजूला केल्या आणि मोठा अनर्थ टळला। नमस्कार। रात के 10:30 बजे के करीब लगभग ये आग लगी थी। बाटले ब्लास्ट हो रहे थे तो लोग भी परेशान थे। सब ज़्यादा के सब लोग भाग दौड़ में लगे हुए थे, यहाँ वहाँ सब भाग रहे। जाहिर सी बात है कि नसीब सबकी अच्छी है। मानो गया ये बाटला जो फूटा है रोड पे था, अगर ये कहीं झोपड़पट्टी के आसपास में होता तो काफ़ी लोग इसमें घायल होते, सब घर से बेघर हो जाते। बाटला भी उड़ के इधर उधर गया है, बाटला कहीं पे बचा नहीं, इधर उधर भी गया है, वो साइड में भी गया है। बस ये हुआ। हम लोग रात में इधर 1 बजे तक 1:30 बजे तक इधर ही थे। गाड्या इथे नो पार्किंग मध्ये उभ्या केल्या जातात। त्यातली एक गाडी कार मध्ये आग लागलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आता समजल्यानुसार। आणि त्या बाजूला जो सिलेंडरचा एक ट्रक होता त्याच्यामध्ये बरेच सिलेंडर होते, 30 ते 35 सिलेंडर होते। त्याचा स्फोट झालेला आहे आणि स्फोट एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की बाजूच्या ज्या आमच्या प्रेमनगर वगैरे एरिया आहे त्याच्यामध्ये अक्षरशः जमीन हालत होती। आणि जे आहे एवढं की आहे की इथे नशिबाने काही जीवितहानी झाली नाही, कोणाला दुखापत झाली नाही। जवळपास 283 सिलेंडर या ठिकाणाहून हस्तगत करत धारावी पोलीस स्टेशनला नेण्यात आले।